नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जे काही छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व अभियानाअंतर्गत माझी जमीन माझा हक्क या अंतर्गत एक मोहीम राबवण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर नेमकं हे माझी जमीन माझा हक्क काय आहे, कोणत्या सुविधा आहेत याच्या अंतर्गत त्या सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो जी-आर जो आहे तो 6 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर महसूल व भूमी अभिलेखा विभागामार्फत शहरी किंवा ग्रामीण या दोन्ही भागामधील जे काही नागरिकांची जमीनविषयक कामे करण्यासाठीची विविध त्याच्यामध्ये कायदे केलेले असतील किंवा नियम असतील किंवा शासन निर्णय असेल किंवा पत्री वेळोवेळी जे काही महत्त्वाचे परिपत्रके काढलेली जातील, त्याच्या अनुसरून जे काही अधीनस्थ यंत्रणेद्वारे कामकाज केलं जातं. परंतु महसूल विभागाचं जे काही काम लोकाभिमुख हवं व जनतेला त्रास होऊ नये यासाठी शासनामार्फत दरवर्षी महाराजस्व अभियानासारखे अभियान राबवले जातात. परंतु काय होतं की सदर जे काही अभियान राबवले जातात त्यांचा कालावधी जो आहे तो अभियान असल्यामुळे एक अल्प कालावधीसाठी असल्या कारणानं त्या जे काही अभियानाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा जे काही समावेश करण्यात येतो त्याला कुठेतरी मर्यादा येतात आणि याचमुळे जर ह्या मर्यादा दूर करण्यासाठी 6 जून 2025 रोजी जी-आर काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच जे काही महसूल मुद्रांक व नोंदणी विभाग आणि भूमी अभिलेख या विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या काही प्रमुख व सहज निर्गमित होतात अशा कामांची सोडवणूक करण्यासाठी, म्हणजे सहज कामं होणारे आणि एक सुलभ असणारे कामं, पण त्याला जे काही कुणी बघणारं नसल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे ते अत्यंत दिवस किंवा अनेक दिवस हे लटकत राहतात. त्याच्यामुळे जे काही या विभागाअंतर्गत येणारे जे काही प्रमुख आणि सहज निर्गमित होणार आहेत असे कामं करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि ही समिती काय असणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या समितीमध्ये जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर उपायुक्त सर्व जे काही महसूल कार्यालय असणार आहेत ते संपूर्ण सदस्य असणार आहेत. श्री मनीष जायभाई सॉरी श्रीमती मनीषा जायभाई सहसचिव महसूल व वन विभाग हे सुद्धा सदस्य असणार आहेत. त्यानंतर श्री सत्यनारायण बजाज सहसचिव महसूल व विभाग हे सदस्य असणार आहेत. श्री संजय बनकर सहसचिव महसूल व वन विभाग सदस्य असणार आहेत. श्री दौलत देसाई हे अशासकीय सदस्य असणार आहेत. श्री अजय गुल्हाने हे सुद्धा अशासकीय सदस्य असणार आहेत. श्री जगदीश संगीतराव अप्पर जिल्हाधिकारी सेवानिवृत्त हे अशासकीय सदस्य असणार आहेत. त्याच्यानंतर श्री पी.आर. कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी सेवानिवृत्त अशासकीय सदस्य असणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त भूमापन पुणे हे जर पाहिलं तर सदस्य सचिव असणार आहेत. अशी ही जी काही समिती 10 सदस्यीय समिती आहे, ही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीमार्फत आता काय कामं केले जाणार आहेत तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या कार्यकक्षा जर असणार आहे त्यांच्यामध्ये या ज्या विभागामार्फत महसूल असेल किंवा मुद्रांक व नोंदणी आणि जे काही भूमी अभिलेख असेल या तिन्ही विभागाशी निगडीत जे काही निवडक कामं असणार आहेत, सहज आणि सोपे होणारे त्या निवडक कामांचा या समितीनं शोध घ्यायचा आहे. ती कामे निश्चित करायची आहेत. त्यानंतर जे काही अशा कामांची संबंधित जर पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील जे काही तरतुदी असतील किंवा इतर कायद्यातील तरतुदी जे असतील ते शासन निर्णय, नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करून जे काही अर्जाचे नमुने असतील किंवा कार्यपद्धती असतील किंवा त्याच्यासाठी जे काही संनियंत्रणासाठी लागणारी माहिती निश्चित करणं असेल ती गोळा करणे. त्यानंतर जर पाहिलं तर त्याची कामे केलेली गोळा जी काही माहिती आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यासाठी सुद्धा शिफारस करणे हे त्यांचं काम असणार आहे. त्यानंतर निवड केलेले जे काही कामं आहे त्यांची अंमलबजावणी करणे किंवा प्रसिद्धी करणे व मूल्यमापन करण्यासाठी मानक म्हणजे जे काही निगत असणार आहेत ते मानक सुद्धा निश्चित करणार आहेत. यानंतर जर पाहिलं तर समितीचे अध्यक्ष जर पाहिलं तर जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांना जे काही विशेष निमंत्रित म्हणून त्यांना योग्य वाटेल अशा अधिकारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी किंवा इतर जे काही तज्ज्ञ व्यक्तीने असेल ते समितीमध्ये या ॲड सुद्धा करू शकतात असा सुद्धा त्यांना अधिकार हा देण्यात आलेला आहे. संपूर्ण जे काही समितीची दरमहा किमान एक बैठक आयोजित करण्यात यावी आणि त्या समितीचा जो काही अहवाल असेल तो 3 महिन्यामध्ये शासनास सादर करावा अशा पद्धतीचं सांगण्यात आहे. म्हणजे नेमकं काय असणार आहे, ही समिती जी आता गठीत झालेली आहे ही समिती अंतर्गत काय केलं जाणार आहे तर नेमकं जे काही या तिन्ही विभागात महसूल, मुद्रांक आणि भूमी अभिलेख या विभागामधील जे काही सहज निर्गमित कामं होणारे किंवा सहज एक जे काही महत्त्वाचे कामे सहज सोपे होऊ शकतात असे सहज कामाचा निवड करणे, त्या कामासंबंधित जे काही परिपत्रके, शासन निर्णय किंवा ते असेल ते संपूर्ण गोळा करणे, त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही
ऑनलाईन प्रणाली घ्यायची का कसं घ्यायची, त्याच्यानंतर संपूर्ण ती माहिती ही करणे आणि ते करण्यासाठी शिफारस करणे शासनाला आणि निवडलेल्या कामाचे जे काही संपूर्ण प्रसिद्धी करणे आणि ते कामं मूल्यमापन करून घेणे. अशा पद्धतीचं ही होणार आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही हे कामं आहेत ते महसूल विभागातले असतील तुमचे किंवा भूमी अभिलेख विभागामधले असतील, हे या समितीच्या अंतर्गत जर कामे पाहिली, तर तुमचे लवकरात लवकर कामं होण्यासाठी तुमचे कामं सोपे होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कालावधी या घटकांसाठी लागणार नाहीये. ते कोणती कामं वगैरे घेणार आहेत, हे यांच्यानंतरचं जर अपडेट आपण आलं त्याच्यामध्ये, की कोणकोणत्या कामासाठी ही समिती किंवा कोणती कामं हाती घेऊ शकते. जे काही सुलभ व सोपे आपण इथे फक्त पाहिलेलं आहे. पण नेमकं कोणते कामं आहेत त्याचा उल्लेख काही आणखी केलेला नाहीये. त्या अंतर्गत कोणती कामे केली जाणार आहेत किंवा जर याच्याबद्दलचं काही अपडेट आलं, तर नक्कीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचमध्ये आणखी एक महत्त्वाचा जी-आर निर्गमित करण्यात आला ते पण आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जे काही ग्रामीण भागामधील जे काही सामाजिक परिवर्तन व्हावं ह्या हेतूनं राज्यामध्ये मिशन महासंग्राम हे राबवण्याचा जो काही कालावधी होता पूर्वीचा, त्या कालावधीमध्ये आता 2029 पर्यंत वाढ देण्यात आलेली आहे. नेमकं हे मिशन महासंग्राम काय आहे? थोडक्यामध्ये आपण हे सुद्धा पाहणार आहोत. त्याचा जर पाहिलं त्याच्यामध्ये जर तो काही कालावधी होता, तो 22-23च्या जे काही अर्थसंकल्पीय भाषामध्ये जर पाहिलं, तर तो 2022 ते 2025 या कालावधीमध्ये राबवण्यासाठी आलेलं होतं. परंतु याच्याच अनुषंगाने आता हा कालावधी 25 आता संपत आल्या कारणानं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर जे काही ग्रामीण महाराष्ट्रामधील सामाजिक परिवर्तन व्हावं ह्या हेतूनं जर पाहिलं, तर 2022 ते 25 या दरम्यान जे काही राज्यामध्ये मानव विकासाच्या अन्न असेल, वस्त्र किंवा निवारा, शिक्षण, आरोग्य, जलव्यवस्थापन व उपजीविका या प्रमुख बाबीवर लक्ष केंद्रित करून ज्या काही विकासाचे शाश्वत ध्येय साध्य करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना हे काय करायचं आहे, ते कॉर्पोरेट कंपन्यांना सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अर्थात मिशन महासंग्रामलाच म्हणतात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान. मिशन महासंग्रामची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा जो काही कालावधी आहे, कालावधी आता 2022 ते 2029, 2022 ते 25 होता, पण आता इथून पुढे आणखी वाढवण्यात आलेला आहे. तर 29 पर्यंत हा असा वाढवण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत पाहिलं तर महत्त्वाचे ह्याचे जे काही उपक्रम काय असणार आहे याच्यामध्ये जे काही कृषी असेल किंवा कृषी संलग्न क्षेत्र असेल किंवा ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र असेल किंवा ग्रामीण आरोग्य क्षेत्र, पाणी पुरवठा असेल, स्वच्छता, जलनिस्सारण असेल, शिक्षण क्षेत्र असेल, उपयोगा क्षेत्र असेल, याच्यामधले जे काही विविध प्रकल्प आहेत, क्षेत्र आहेत, यासह पुढील क्षेत्रांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आले. उच्च शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यामधील जे काही महासंग्राम अंतर्गत मोठमोठे महाविद्यालय वगैरे असतील, त्यांच्या विद्यापीठाचा जो काही परिसर, समूहाच्या जे काही मदतीने आर्थिक अर्थव्यवस्थेतून पूरक रोजगार समुपदेशन केंद्र सुद्धा स्थापन करण्यात मदत होणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर नागरीकरण किंवा पायाभूत सुविधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे या महासंग्रामांतर्गत कामं केले जातात किंवा कौशल्य व नाविन्यपूर्ण क्षेत्र असेल त्याच्यामध्ये सुद्धा याच्या अंतर्गत कामं केली जातात. ह्याची जी काही संरचना जर पाहिलं तर थोडक्यामध्ये याचं एक कार्यकारी मंडळ असणार आहे. त्यानंतर जर पाहिलं तर त्याचं संचालक मंडळ सुद्धा याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जर पाहिलं आपण तर जो काही त्याचा अंमलबजावणीची यंत्रणा असेल तर राज्य अभियान व्यवस्थापक कक्ष सुद्धा त्याचा आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये देण्यात आलेलीच आहे. हा जर तुम्हाला सविस्तर जी-आर जर पाहायचा असेल तर तुम्ही हा जी-आर पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला जायचं आहे www.maharashtra.gov.in आणि यावरती तुम्हाला जर 6 जून 2025 रोजीचा हा जी-आर सर्च करायचा आहे. जर तुम्हाला सापडत नसेल तर आपल्या जो काही हा व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन डायरेक्टली तुम्हाला तिथं किंवा आपलं जे काही चॅनल असेल त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तिथं आपल्याला लिंक देण्यात आलेले आहेत. WhatsAppची लिंक त्यामध्ये आहे. WhatsAppचा ग्रुप जॉइन करा आणि तिथून मला तुम्ही वैयक्तिक मेसेज करा. तुम्हाला जो काही जी-आर पाहिजे आहे तो तुम्हाला जी-आर पाहिजे म्हणून एस-एम-एस करा. मी तुम्हाला तो जी-आर पाठवून देईल. संपूर्ण हा जी-आर मोठा आहे. त्या संदर्भात आपल्याला सविस्तर इथं माहिती पाहण्याची काही वेळ नाहीये तेवढा. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर संपूर्ण जी-आर तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता. एक सांगितलं की फक्त जो काही महासंग्राम मिशन आहे त्याचा कालावधी आता 22 ते 25 होता. तो आता वाढून डायरेक्टली 29 पर्यंत कालावधी असणार आहे. म्हणजे 2029 पर्यंत हे अभियान सुरूच असणार आहे. अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.